नमस्कार मंडळी, मी आहे मेघना। माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण पाहणार आहोत कांद्याची पात। आणि अशा प्रकारे मला भेटली होती कांद्याची पात। तर माझ्या मिस्टरांना कांद्याची पात प्रचंड आवडते, सो ते मला बोलले की आज कांद्याची पातच कर। सो मग मी अशी मस्त धुवून घेतली होती आणि कट करून ठेवली होती। आधी वॉश करून मगच म्हणजे कट करायची। सो मुगाची डाळ घालून करणार होते, कारण इन्स्टंट करायची होती। चण्याची डाळ भिजवायला वेळ लागतो, सो मुगाची डाळ मस्त धुवून घेतली होती। इथे मी छान गोटा डाळ होती आणि मग त्यानंतर पातेल्यामध्ये मी मस्तपैकी तेल घेतलं। कोल्ड प्रेस ऑइल आहे हे, म्हणजेच घाण्याचं तेल याला म्हणतात। आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं। सो जिरं चांगलं तडतडलं की मग त्याच्यामध्ये मी लसूण कुटलेला टाकला, म्हणजे आपला क्रश करून टाकायचा आहे। जास्त काही मिक्सरला वगैरे बारीक करायचं किंवा पेस्ट वगैरे असं काही टाकणार नाही आहे मी। सो असे 4-5 दाणे फ्रेश लसणाचे मी क्रश करून टाकलेत आणि छान लसूण थोडासा लाल होऊन द्यायचा आहे, जास्त लाल नाही, जाळायचा नाही आहे तो। आणि मग त्याच्यामध्ये कांद्याची पात टाकायची, तडतडलेल्या तेलामध्ये टाकायचे, सो मस्त आवाज येतो। आणि मग त्यानंतर कांद्याची पात देखील त्याच्यामध्ये छानशी परतायची, जास्त काही शिजवायची वगैरे लगेच नाही आहे। तर परतली की लगेचच त्याच्यामध्ये मुगाची डाळ घालून द्यायची, वॉश केलेली। आणि मुगाची डाळ भिजवायची गरज नाही आहे, कारण मुगाची डाळ लगेचच शिजते। सो मस्तपैकी मी वरून मुगाची डाळ घालून दिली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे। आणि मीठ घातलं की कांद्याला लगेचच पाणी सुटतं, सो त्यामुळे वरून पाणी वगैरे घालायची तर अजिबातच गरज नाही आहे। सो मीठ आणि त्यानंतर लाल तिखट वरूनच टाकायचं आहे। जर तुम्ही तेलात लाल तिखट टाकाल तर भाजी वगैरे टाकेपर्यंत लाल तिखटाचा ठसका उठेल। तुमच्याकडे लहान बाळ असेल तर कृपया तुम्ही भाजीच्या वरूनच मीठ वगैरे टाकत जा आणि लाल तिखट टाकत जा। सो त्यामुळे काय होतं की ठसका वगैरे, आपल्यालाही ठसका चांगला नाही आपल्या शरीरासाठी। सो मस्तपैकी वरनं असं मी मीठ वगैरे टाकलं आहे, लाल तिखट टाकून घेतलं आहे आणि जास्त काही मसाले घालायचे नाही कांद्याच्या पातीला, अशीच खूप छान लागते, टेस्टी। आणि अशा प्रकारे छान एक मंद आचेवरती एकदम छोट्या बारीक गॅसवरती मी एक 15 मिनटं म्हणजे ओपन पॉटमध्ये शिजवली आहे। झाकण वगैरे ठेवलं नाही, झाकण ठेवलं की कलर डाऊन होतो, हिरवी भाजी नाही दिसत, मग लालसर पडतो थोडासा। सो मला प्रचंड आवडते हिरवी भाजी, त्यामुळे मग मी मस्त कलर येण्यासाठी ओपन पॉटमध्येच कुक करते। तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपली भाजी झालेली आहे रेडी। आणि शेंगदाण्याचा कूट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरून घालू शकता। आणि याच्यामध्ये मुगाची डाळ तुमच्या आवडीनुसार टाकायची, कारण मुगाची डाळ हेल्दी असते, प्रोटीन रिच असते, ज्यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही। सो मी मुगाची डाळ जास्त घालते, कोणत्याही भाजीमध्ये मुगाची डाळ माझी जास्त असते।